तर पब्लिक तुमचं डे 4 मध्ये स्वागत आहे. तर पहिला डे 1, 2, 3 बघितला नसेल तर बघून या, कारण त्याच्यावर तुम्हाला काय कळणारच नाही. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कालभैरवचं दर्शन घेणार होतो. त्यात मी पांढरी पॅन्ट घातली. आता चिक्कुल बघा यो. मग पहिला दर्शनाच्या रांगेत लागलो. गर्दी एवढी असेल मला वाटलं पण नव्हतं. दर्शनाची रांग आहे की नाही ती खूप लांबपासून सुरू होती, त्यामुळे फिरून जायला लागत सगळं. त्यात तिथं की नाही पाऊस आलता. मग पाऊस आल्यावर कपडे बिपडे भिजलीत सगळी आणि परत वाळलीत पण. आत पण गर्दी होती. बरोबर आम्हाला 3.5 तास लागलं बघा दर्शन घ्यायला. पण दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं. दर्शन झाल्यानंतर तिथनं बाहेर पडायला लागलो आणि मग तिथून पुढे जाणार होतो महाकालचं दर्शन घ्यायला. माझ्याकडून चुकी झाली म्हणजे काय माहिती काय, मी व्हर्टिकल शॉट घेतलेला, हॉरिझॉन्टल घेतलाच नाही. मात्र दर्शन एकदम चांगलं झालं हा. मग तिथून पुढे आसपासची मंदिरं बघायला जाणार होतो. मग तिथंच एक रिक्षा गेलती. मग त्या रिक्षात बसून जाणार होतो. मंदिराच्या जवळच तिथं रिक्षा लावलेली आणि मग तिथून पुढे चालत गेलतो. पहिला तर हरसिद्धी माता मंदिरामध्ये गेलतो. तिथं पहिला दर्शन घेणार होतो आणि मग तिथलं दर्शन घेऊन परत गेलतो कुठं माहिती काय, श्रीराम मंदिरात गेलतो. तिथं पण एकदम असं भारी होतं सगळं. तिथलं पण दर्शन आवरून घेतलं आणि मग परत निघालो. आता परत जाणार होतो आणि डायरेक्ट इंदोरला जाणार इथनं. डायरेक्ट इंदोरलाच गेलतो आणि इंदोरला फेमस म्हणजे 56 भोगला जेवायला थांबलेलो आम्ही. तिथं घेतलेला मी म्हणजे व्हेज पुलाव घेतलेला, तो पण एकदम भारीच होता. मग परत ट्रॅव्हलिंग केलं, रात्रभर ट्रॅव्हलिंग करून म्हणजे सकाळी लोरामध्ये थांबलेलो. मग आता इथून पुढं काय होणार ते तुम्हाला डे 5लाच करणार, त्यामुळे डे 5 नक्की बघा.